तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील सामाजिक कार्यकर्ते पवन घुगरे यांच्या आंदोलनास यश आल्याचे फलित अणदूरवासियांना मिळत असल्याचे दिसत आहे। पवन घुगरे यांनी राष्ट्रीय महामार्ग व टोलच्या गलथान कारभाराविरुद्ध जे आंदोलन छेडले त्यामुळे पत्रकारांसह 12 जणांवरती गुन्हे दाखल झाले। तरी सुद्धा पवन घुगरे यांनी माघार न घेता महामार्ग व टोल प्रशासनाच्या विरुद्ध मोठी लढाई लढून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या आहेत। त्यामुळे महामार्ग प्रशासनाला रोड लगतच्या गटारी, सर्व्हिस रोड तसेच अनेक समस्यांमुळे नागरिकांचे होणारे हाल कमी करण्यात पवन घुगरे यांचा सिंहाचा वाटा आहे। आज जी काही महामार्गाच्या कामाला गती आली आहे त्यास पवन घुगरे यांचे आंदोलन कारणीभूत आहे असेच म्हणावे लागेल। अणदूर पंचक्रोशीतही त्यांच्या पुढाकारातून अनेक कामे झाली आहेत। लोकांच्या समस्या तातडीने सोडवणे हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे। अशा तळमळीने काम करणारे नेतृत्व खूपच कमी आहे। आपल्या कामातून त्यांनी जनमानसात आपलं वलय निर्माण केले आणि आज समाजाला अशा नेतृत्वाची खूप गरज आहे। विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये चिवरीपाटी स्थित अनेक घरांमध्ये पाणी गेले होते आणि त्या लोकांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी पवन घुगरे यांनी खूप प्रयत्न केले होते आणि त्यांच्या प्रयत्नास यश सुद्धा मिळालं आहे। जवळपास 50 लोकांना आर्थिक मदत मिळाल्यामुळे थोडे बहुत का होईना त्यांच्या नुकसानीची भरपाई झाली आहे। त्यामुळे चिवरीपाटी स्थित लोकांनीही पवन घुगरे यांचे मनापासून आभार मानले आहेत। डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर।